जय हरी. कसे सगळेजण मजेत का? तर दिशूचा जय हरी घ्या. घाल बाई. दिशून जय हरी घातला, पण दिशूला खायचंय डाळिंब. तर मग आम्ही चक्राला आलो. बघा डाळिंब दाखवून बाई तो. आणि आम्हाला डाळिंब सापडलंय फुटकं. बघा असं डाळिंब सापडलंय आम्हाला. ते आता बहुतेक काहीतरी टोचा मारून गेलं बहुतेक, आणि ते उरलं बघा असं. आमच्या बागात काय असे उरलेले फळं नाही, पण हे एकच सापडलं. पण दिशूला खायचं होतं म्हणून मी ते तोडलं. आणि दिशूचं खाली बस ना 2 मिनटं. आमच्या दिशूचा अवतार बघितला का? जशी कोंबडी डाल्याखाली बसली असं डोकं करून घेतलंय तिनं आज. आज तिनं तेल नाही लावलं, काय नाही. तिच्या हाताने डोकं धुतलं बघा. कोंबडी डाल्याखाली बसली ना, बरोबर आहे ना? बघा. असं तर आमच्या दिशीचा वेश असतो घरी. मेकअप नाही करीत, काहीच नाही, भांग बी नाही पाडला, काय नाही. आली माझ्या मागं. तर दिवसभर खूप ऊन होतं, आम्ही शेतात नाही आलो ना. तर मग दिशाला म्हटलं चला आपण एक चक्कर मारून येऊ. आणि तिला पण डाळिंब खायचं होतं ना. तर मग आलोय दर्शिक चक्कर मारा. दिवसभर उन्हामुळं येता नाही येतं ना. आता दर्शिक बरं वाटतं दर्शिक रानामध्ये यायला. तर मग आलोय आम्ही. चल दिश पुढे जाऊ आपण. आणि आपलं कसं आहे, शेतकऱ्याचं जीवन म्हणल्यावर आपल्याला थोडं फार का होईना रानात यावंच लागतं. आणि फळं बघा चांगलेच मोठेले झालेले आता. त्या दिवशी साहेबांनी दिली बुरशीनाशकची फवारणी बघा. आता हे काय, आता हे बघ दुसरं पण सापडलं ग. कसं काय काय खराब झालं बघा. ऊन इतकं तर हे बघा चट्टा पडलाय त्याला पार बघा. 2-3 सापडले. असं सगळ्या बागाला नाही झालं म्हणजे बरं होईल. चल बेटा दर हे घे हातात. आणि आता आता दिशीच्या पायात काटा पण घुसला. आली माझ्या माग माग मग. आणि आता मी तुम्हाला दाखवते. तर आहे ना, हे बघा आमच्या बागेला ना अशी पाकुळी लागली. पाकुळी लागली म्हणजे आपले पूर्ण एवढे फळ, एवढं मोठं झालेलं फळ बघा आता कसं झालेलं आहे. आता हे काही उपयोग नाही याचा वाला. याच्यामध्ये पाकोळी शिरलेली म्हणजे ती पाकोळी मग याच्यामध्ये शिरली का ती आळी होऊन जाती आणि मधून सगळं फळ पोखर करून घेते. तर आता याची पण फवारणी देणं आहे. नंतर बघा आता असं तिन्ही सांज झाले ना, तर टिटवेंचा आवाज बघा किती मस्त येतो. येतो ना ऐकायला तुम्हाला पण? असं आमचं जीवन असतं. आणि सकाळी म्हणा, तिसऱ्या पारच्या वेळेस म्हणा, तर असा आवाज, पाखरांचा आवाज ऐकायला तशी बरं वाटतं. तर मी ना भगव्या झाडाच्या पाशी आले, कारण की भगव्या झाडाला ना सीटिंग थोडीशी कमी असती, पण फळ भरपूर असं मोठं असतं. तर बघा झाड पूर्ण असं झाकळून जाते ते पाल्याने. बघा तुम्ही केवढली फळं झालेले. आपलं कुत्र इकडे, आपलं कुत्र पण आलं का? त्याला असन आपल्या मागं मागं. आणि हे आमचे भगव्याचे झाड आहे दर्शिक. आणि इकडच्या बाजून आहे ना सोलापूर लाल आहे. आणि सोलापूर लालला भरपूर अशी सेटिंग असती, पण भगव्याच्या याला झाडाला आहे ना थोडी कमी असती, पण फळ भरपूर मोठं असतं. तसं याचं आहे ना, हे इकडून आपलं सोलापूर लाल आहे, याचं फळ छोटे छोटेले असते, पण भरपूर अशी दाट सेटिंग असती. आता दिशा घरी जायचं म्हणती. कंटाळी दिशा आता रानामध्ये. तर मी पुढं आले दर्शिक ना, तर मला बघा असं मस्त छान असं भगव्याचं फळ बघा केवढं झालेलं आहे पहा तुम्ही. आणि आता कलर थोडा थोडा चेंज व्हायला लागलेला आहे आता या भगव्याचा. तर मी तुम्हाला अजून पण म्हणजे
प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवीन त्याचा कलर कसा होणार ते एकदम लाल 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 होत राहतं असं एकदम कलर लाल जरत होतो त्याचा मला. आणि आता इथं पण एक बरं का बघा. आणि आमचा बाग झालेला आहे आज कंप्लीट पूर्ण 4.5 महिन्याचा बाग झालेला आहे. आणि आपल्या बागामध्ये थोडीशी सुधारणा झालेली आहे. तर ती सुधारणा कशाची आहे मी तुम्हाला सांगते. तर आता ऊन खूप असल्यामुळे ना बागाला एवढा कलर येत नव्हता, पण 2 दिवसापासून वातावरण थोडं पाऊसाचं झालेलं आहे ना, ढग थोडं येत आहे, थोडं आभाळ आल्यामुळे ना तर मग झाडांना पण थोडंसं असं टवटवीपणा आलेला आहे. आणि थोडं दर्शिक शितोडे पण झाले आमच्याकडं. चल थोडे शितोडे झाले ना त्याच्यामुळं मग दर्शिक आहे ना टवटवी आली फळांना पण. बाग हे बघा. आणि दिशा आता रडती चाल घरी म्हणती. बघा दिशा कंटाळली ना बाई. चल तेव्हाच कंटाळ येतो पोरांना रानामध्ये आलं. आता आम्हाला आहे ना शेणखत टाकलंय रानामध्ये. तर ते शेणखत कशासाठी टाकलंय आणि आपली नांगरट पण झालेली वावराची. बघा तुम्ही कांद्याचं रान होतं ना, नांगरट झालेली आहे. आणि दिशा घाबरली बरं का या कुत्र्याला. हे पा आमचं ते पण येतंय मागं, त्याला पण चक्कर मारा वाटतो रानामध्ये. जिकडं माणसं दिसन तिकडं येतंय ते. आणि इकडं बघा नांगरट झालेली आहे. असं काळ भोर राणे चौकून काळ झालेलं आहे. आणि आमचा बागच मध्यभागी ना तर हिरव्या रानात यावं वाटत तिन्ही सांजेची वेळेस. तर मग आले मी. चाल दिशू. असं कुठंच हिरवं राहिलं नाही ना आता नांगरटी झाल्यामुळं. मग रानात यावं वाटत आलोय. मग आता जशी चक्कर मारावं म्हटलं. आणि घासाची भाजी न्यायची घरी थोडी भाजीला. तर आपण घासाची भाजी पण बघू. वडाचा केला पेन, डॉक्टरची खिलसाई, माझा पहिला प्रेम म्हणजे माझी आई. दिवशी बघा काय थोडं 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 काही ना काही शिकत असती. आणि मुलांना मोबाईलमुळे ना सगळं त्यांना असं सोपं झाल्यावर वाटतं सगळं. आमची दिशा थोडं थोडं आता शिकणारच. आता शाळेत तिला आता 5 वर्षाची होऊ राहिली ती आता. तर तिला आता पुढल्या वर्षीपासून शाळेत घालावं लागेल. मग जायचं का शाळेत? काय काय शिकवतात मॅडम शाळेत तुम्हाला? मॅडम ABCD शिकवतं. अजून 1 2 पण अजून 1 2 पण शिकवतात बरं का. इकडं बघून बोलावा, समोर बघायचं मग बोलायचं. तर दिशाला पण शाळेत घालायचं आहे आम्हाला. आणि तुम्ही कोण कोण शाळेत जाणार आहे आता बरं? तुला सोबत तिघं पण जाणार. तुला मैत्रिणीचं नाव काय तू शाळेत? गौरी. बघ आमच्या दिशाला मैत्रीण पण झाली एक शाळेमध्ये बरं का. अंगणवाडीतली मैत्रिणी बाई ती. तुझं नाव येतं काढतं तुला? हां. काय काय म्हणजे आता मॅडम काय म्हणी कधीपासून शाळेत यायचं? का ग? शाळा उघडल्यावर. मग शाळेत घातल्यावर शिक्षण केल्यावर मोठं होतं बरं का. शंभूपेक्षा जादा शिकायचं का दिव्यापेक्षा? शंभूपेक्षा. आता चला घरी. आणि आता चला आता आम्ही ना घरी जातो. आता स्वयंपाक करायचा. स्वयंपाकाची वेळ झाली. पण तिसऱ्या पारच्या वेळेस रानामध्ये यावं वाटतं म्हणून मी रानामध्ये पण आले दिशाला घेऊन. आणि थोडं बरं वाटतं कारण की 2-4 दिवसापासून चक्कर नव्हतं मारला. आणि आता 5 आणून टाकलेलं आहे मी तुम्हाला दाखवते. आणि आम्हाला झाडाच्या ड्रिपला टाकायचं आहे. काही झाडांना टाकलं, काही झाडांना राहिलं. काल दिशू. तर बघा इथं पाष्ट्याचा गंध मारलाय. आणि ते आता टाकायचं आहे आम्हाला. थोडं थोडं टाकू. थोडं राहिलेलं आहे तेवढंच मॅच होऊन जाईल.